उपस्थित असलेले माननीय रणजित राजे जाधवराव यांचा स्वागत व सन्मान या ठिकाणी नारायण जगदाळे साहेब यांना भाषण देण्यास विनंती करतो। रणजित राजे जाधवराव यांचा स्वागत व सन्मान नारायणराव जगदाळे साहेब सरकार किरण कांबळे साहेब यांना भाषण देण्यास विनंती करतो। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आदरणीय नरेंद्र पाटील साहेब यांचं स्वागत व सत्कार किरणजी गाडे साहेब यांच्या शुभास्ते होईल। यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मराठा आरक्षण समन्वय समिती महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय सुभाषदादा जावळे साहेब यांचं स्वागत व सत्कार बाळासाहेबजी पवार साहेब यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो। बाळासाहेब पवार आपल्याला विनंती करतो की आपण मराठा आरक्षण समन्वय समिती महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आदरणीय सुभाषदादा जावळे यांचं स्वागत व सन्मान करायचा। जोरदार टाळ्या आपण त्यांच्यासाठी सुद्धा वाजवायच्या आहेत। टाळ्यांची कमतरता झाली नाही पाहिजे। यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मराठा आरक्षणाचे अभ्यासक आदरणीय प्राध्यापक बाळासाहेबजी सराडे सर यांचं स्वागत व सत्कार हेमंत जाधव यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। मराठा आरक्षणाच्या चळवळीमध्ये सगळ्यात जास्त ज्यांचा अभ्यास आहे एक अभ्यासक म्हणून महाराष्ट्र ज्यांच्याकडे पाहतो आणि त्या आरक्षणाचा पिढा कसा सुटेल हे महाराष्ट्रामध्ये जर कोणतं आश्वासन चेहऱ्याकडे पाहिलं तर कळतं ते आदरणीय सराडे सर यांचं स्वागत होते। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचे या ठिकाणी स्वागत करूया। यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले अखिल भारतीय छावा संघटनेचे अध्यक्ष आदरणीय नानासाहेबजी जावळे यांचं यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय विजयसिंहजी महाडिक साहेब यांचं स्वागत व सत्कार सुखदेवजी ढोके यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करायचं। यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले छावा युवा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष धनाजी येळकर साहेब यांचं स्वागत व सत्कार दिलीप जोशी साहेब यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो। टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करायचे। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी सुभाषरावजी महाडिक साहेब यांचं स्वागत करूया। यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले शंभूराजे युवा क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय सुनील बाप्पा मोरे यांचं स्वागत व सत्कार संतोष सूर्यवंशी यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। संतोषजी सूर्यवंशी यांना विनंती करतो की आपण आदरणीय सुनील बाप्पा मोरे यांचं स्वागत व सत्कार करावा। यानंतर संभाजी सेना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आदरणीय माने साहेब सुधाकरराव संस्थापक अध्यक्ष आदरणीय सुधाकररावजी माने साहेब यांचं स्वागत व सत्कार महेश देशमुख यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो। यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय रामेश्वरजी शिंदे साहेब प्रदेशाध्यक्ष संभाजी सेना महाराष्ट्र यांचं स्वागत व सत्कार विजय दादा राऊत यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो। यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आदरणीय सुनीलजी रसाळे साहेब यांचं स्वागत व सत्कार संजय उद्धवराव राऊत यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो। आदरणीय सुनीलजी रसाळे साहेब यांचं स्वागत व सत्कार संजयजी राऊत यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो। यानंतर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आदरणीय
कैलास शेळके साहेब समन्वयक मराठा क्रांती मोर्चा यांचं स्वागत व सत्कार प्राध्यापक घडके सर यांनी करावं अशी विनंती करतो। मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आदरणीय दिलीपराव कोल्हे साहेब यांचं स्वागत व सत्कार धैर्यशील आबा देशमुख यांनी करावं अशी विनंती करतो। उपस्थित असलेले मराठा सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय देशमुख साहेब यांचं स्वागत व सत्कार दीपक आबाराव यांनी करावं अशी विनंती करतो। यानंतर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आदरणीय महेशजी साठे सर यांचं स्वागत व सत्कार या ठिकाणी ॲडव्होकेट गणेश हाते यांनी त्याला भाषण करण्यास विनंती करतो। मराठा मंदिर लोकार्पण सोहळा हा भव्य दिव्य असा ऐतिहासिक सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। या ठिकाणी मराठा समाजाच्या आणि प्रत्येक सामाजिक चळवळीत उभे असलेले आमचे खंडे पाटील आदरणीय श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट दिवाळी यादव साहेब यांचे स्वागत व सत्कार श्याम गायकवाड यांनी करावा अशी विनंती करतो। ही मराठा मंदिराची जागा ज्यांनी दिली त्यांचे आदरणीय लक्ष्मण आनंद देशमुख व अजय विलास देशमुख यांना विनंती करतो की आपला देखील सन्मान होणार आहे। मान्यवरांना विनंती करतो की आपण त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान करायचा आहे। देशमुख परिवाराच्या वतीनं लक्ष्मण देशमुख व अजय देशमुख यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यावं।
यानंतर या ठिकाणी एक सत्कार राहिला होता डॉक्टर जाधव साहेब यांचा सन्मान। यानंतर अखिल भारतीय मराठा संघाचे आमचे सर्वांचे जुने मार्गदर्शक ज्यांनी कैलासाचे अण्णासाहेब पाटील यांच्याबरोबर काम केलं ते आदरणीय बाळासाहेबजी गव्हाणे सर यांचा सत्कार आदरणीय निलेंद्रजी पाटील साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। एकदा जोरदार टाळ्या आपण बाळासाहेब गव्हाणे सर यांच्यासाठी वाजवायच्या। सर्व मराठा समाज बांधवांनी व 100
आणि दूध व्यवसाय याच्यावरती होते नरेंद्र पाटील साहेब आणि त्याच्यातली ही संकल्पना मराठा महासंघाच्या माध्यमातून या ठिकाणी 81 सालापासून अण्णासाहेब पाटलांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण चळवळ करली। त्यावेळेस सुद्धा विजयजी मुळे साहेब, दाशेळी साहेब, सुरेंद्र साहेब, कोल्हे साहेब, बाप्पा ही सगळी मंडळी या ठिकाणी लक्षपूर पार्श्वभूमी असायची आणि त्यावेळेस माझं वय 82 साली अण्णासाहेब पाटील वर्गात 12 होतं आणि मी 16 वर्षाचा झाल्यापासून दाशेळी साहेबांनी मला 16.5-17 वर्षामध्ये शहराध्यक्ष मराठा महासंघाचं केलं आणि त्यापासून खऱ्या अर्थाने ही चळवळ उभारली आणि योगायोग या ठिकाणी मी आवर्जून त्यांनी प्रेरणा दिली अशा बहुबली शहर एक सगळ्यांना किस्सा सांगतो। सर्व उपस्थित मराठा नेते मंडळी समोर मराठा समाज बांधतोय ज्यावेळेस बरगडी बाबाला ही सगळी जुनी जाती माणसं त्यांच्या पेंडीच्या दुकानी गेली त्यांचं ते समाज बांधव होते ते पेंड काढायचं दुकान होतं काकाजी त्यावेळेस त्यांनी एक उपदेश दिला की मी काय तुमच्या सगळ्यांची पेंड काढणार सगळा मराठा समाज बांधव माझ्या इकडून घेतो त्यांचं फार मोठं दुकान होतं त्यांनी एक प्रेरणा दिली सगळ्या तुमच्या जात्या माणसाला एवढा मोठा बार्शीमध्ये समाज आहे आणि मला असं वाटतं की मी तुमच्या कुटुंबातलाच घटक आहे असे बहुबली शहर आले परंतु हे मराठा समाजातच कार्य व्हावं अशी माझी इच्छा आहे आणि तो शब्द मी ऐकलेला होता त्यावेळेस आणि त्यावेळेस बसून बैठका घेत डॉक्टर गायकवाड सर यादव साहेब डॉक्टर साहेब आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले आणि सगळ्यांनी गुलाबाची मागणी दिली परंतु खर्च मोठा होता जवळपास 1,30 लाखाच्या दरम्यानचा एक 1.25 कोटी ते 30 पर्यंतचा खर्च होता सगळ्यांनी योगदान दिलं परंतु शेवटचा थोडा सगळ्यांच्या आशीर्वादावर एक धक्का देण्याची जबाबदारी माझ्यावरती आली आणि ती यशस्वीरित्या पार पाडू शकलो हे सगळ्यांच्या आशीर्वादामुळे परंतु बाजार समितीने सुद्धा जे मराठा समाजाचे व्यापारी उद्योजक आहेत त्यांनी सुद्धा मोठ्या मनाने 25 लाख रुपयाची देणगी सर्वांनी मिळून व्यापारी बांधवांनी देणगी दिली त्यांनी सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त होतो। अशा रीतीनं गेली 34 वर्षाचं स्वप्न आपल्या ह्या मराठा मंदिराचं पूर्ण झालं आणि याच्यात दुधात साखर म्हणून सगळेच राजकारणी पण मंडळी आले ज्यांनी मराठा समाजासाठी आपलं सर्वोच्च बलिदान दिलं त्यांचे सुपुत्र सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि ज्यांनी प्रत्येक वेळेस ही चळवळ केली सगळ्याच मराठा समाज बांधवांनी हे सगळेजण या ठिकाणी मराठवाड्यात नाही सोलापूरमधनं ज्यांनी या भाषेवरती आपण प्रयोग केला असे सगळेच या ठिकाणी दिग्गज या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आपल्याला वेळ देणे सगळ्या नेते मंडळींना या सगळ्या राजकारण्यांच्या मंडळींना इथून सगळ्यांना आणखी आपल्याला 200-300 किलोमीटर लांब प्रवास करायचा आहे आणि हे सगळे जर आता काय चालले अत्यंत शांततेनं शेवटच्या भाषणापर्यंत छानपैकी कार्यक्रम ऐकून यावा त्यांचं एक जी शिवरी आहे त्यांची वक्तव्य ती आपण या ठिकाणी ऐकून घ्यावी अशा या ठिकाणी सगळ्यांना नम्रतेची विनंती करतो आणि बार्शी तालुक्यातल्या सकल मराठा समाज आणि एकता मंडळाच्या मराठा मंडळाच्या वतीनं सगळ्यांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो। असंच सगळ्यांचं प्रेम राजकीय समाजावरती नमूद अशी विनंती करून माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद देतात जोरदार टाळ्या आमदार राजगोपाल यांच्यासाठी आपण वापरायचे बहुमूल्य एवढंच जिजाऊंचे संस्कारावर नाही देण्यात जागा जिजाऊंचे संस्कारावर नाही देण्यात जागा आणि पाठीमागून पार करणाऱ्या येऊन पुढे येऊन तर बघा ही अस्मिता ही टिकवली त्या कारणी आमदाराचे गौरव धन्यवाद यामध्ये आपल्याकडे मनोरंजन करण्यासाठी आमंत्रित करतोय मराठा क्रांती मोर्चाचे सर्व आदरणीय व्यास शेळकेचे त्यांना विनंती करतो की आपण आपल्या मनोरंजन या ठिकाणी व्यक्त करा। आदरणीय व्यास शेळके
छत्रपती संभाजी महाराज मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांना वंदन करून आजच्या कार्यक्रमास उपस्थित असलेले माननीय नरेंद्र अण्णासाहेब पाटील साहेब, त्याचबरोबर आमदार राजेंद्रजी गौड साहेब, आमचे सहकारी दिलीपराव विपुले, सुनील रसाळे, विशाल भांडे, खंड जाधव साहेब आणि सन्माननीय व्यासपीठ राजाभाऊ राऊत यांची शहर अध्यक्ष म्हणून नेमणूक केलेला आज मी धन्य झालो। ज्यावेळेस मराठा महासंघाच्या बांधणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रावर फिरत असताना वाशीमध्ये सुद्धा मी अनेकदा येत होतो। त्यावेळेस गव्हाणे गुरुजी, आताच भेटलेले बाळासाहेब गव्हाणे, चव्हाण, डमरे, बिटू जाधव अशी बरीच मंडळी, गरड, दिलीप सुरवशे अशी बरीच मंडळी या बार्शीची त्यावेळेस मराठा महासंघाचं काम करायची। ज्यावेळेस बार्शीमध्ये बार्शी शहराचा अध्यक्ष करण्याचा प्रश्न आला, त्यावेळेस एक 2-4 लोक सोडलं तर पूर्ण युवक राजाभाऊ राऊत यांच्या मागे होते। आणि त्यावेळेस त्या जनमताचा कोण घेऊन मी राजाभाऊंची नेमणूक बार्शीचे शहर अध्यक्ष म्हणून केली आणि त्याने तिथून उतुंग भरारी घेतली ती त्यात थांबलीच नाही। मधल्या काळात लोकमत वृत्तपत्राने माझी मुलाखत घेतली होती एका प्रश्नावर। राजाभाऊंनी जे आंदोलन छेडलं होतं, मी 4 वेळेचं स्टेटमेंट दिलं होतं की राजाभाऊ राऊत हे समाजाचं काम करतात, जरांगे साहेब हे सुद्धा समाजाचंच काम करतात। त्या दोघांनी हातात हात घालून मराठा समाजाला पुढे कसं न्यावं आणि ती मुलाखत वाचून मला प्रत्यक्ष भेटून आणि फोनवर अनेक लोकांनी माझ्या भूमिकेचं स्वागत केलं आणि ती भूमिका लक्षात आल्यानंतर आम्ही सोलापूरचे दिलीप भाऊ आणि रसाळे आम्ही एकत्र येऊन विचार केला की यावर आपण निश्चित मार्ग काढू। कारण काही लोकांना दुधामध्ये मिठाचा खडा घालण्यासाठी बसलेलेच असतात। तेव्हा आम्ही ठरवलं की आपण राजाभाऊ राऊतला भेटू आणि एकदा रात्री आम्ही आलो, राजाभाऊंचं मनोगत आम्ही ऐकलं, जरांगेंच्या बाबतीत तुमची भूमिका काय हे सुद्धा आम्ही ऐकून घेतलं। त्यांनी आम्हाला सकारात्मक चर्चा केली आणि आम्ही ठिकाणी ठरवलं आणि राजाभाऊंशी ज्यावेळेस डिस्कशन केलं त्यावेळेस राजाभाऊंनी सांगितलं की तुमच्या हाताखाली मी काम केलेलं आहे, तुमच्या शब्दाच्या पुढे मी जात नाही, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा दिसतो। आणि त्या दिवशी रात्री आमची एक बैठकीत महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाली। एक ठरलं का रूपरेषा की राजाभाऊंनी जरांगेंच्या बाबतीत कुठलाही विरोधात असा शब्द प्रयोग करायचा आणि हे सगळं ठरवून आम्ही सोलापूरला आलो। सोलापुरातली काही मंडळी असतात, वेड्या वाकड्या मुलाखती देणं करणं ते चालूच आहे, ते काय थांबणार नाही आणि त्यांच्याकडे सोलापूर सुद्धा लक्ष देत नाही। आणि मग आम्ही ठरवलं की आता ही राजाभाऊंची आपण भेट घेतली, आता दुसरी जी बाजू आहे, समोरची व्यक्ती आहे ते आपले जरांगे पाटील यांची भूमिका काय हे आपण जाणून घ्यायची ना आपण त्यांना काय सांगायचं ते सांगायचं। आम्ही आंतरवाली सराटीला गेलो, मी दिलीप भाऊ रसाळे, आमचे भांडे पत्रकार होते, असे आम्ही 4-5 जण आंतरवाली सराटीला
धन्यवाद साहेब. यानंतर या ठिकाणी मी आमंत्रित करतो मनोगत व्यक्त करण्यासाठी आपल्या मराठा आरक्षणाचे गाडे अभ्यासक प्राध्यापक आदरणीय सराटे सर यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं व आपलं मार्गदर्शन आम्हा तमाम भाषेतील मराठा समाजाला या ठिकाणी करावं. दिमागदार मराठा मंदिर लोकार्पण सोहळ्याचे या ठिकाणी उपस्थित असलेले मान्यवर माननीय बाबाराजे जाधवराव, माननीय रणजित सिंहजी जाधवराव, रणजित सिंह नाईक निंबाळकर साहेब, नरेंद्र पाटील साहेब आणि आपल्या बार्शी मतदारसंघाचे सन्माननीय आमदार राजेंद्र भाऊ राऊत साहेब आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे आदरणीय सुभाषदादा धावळे आणि सर्वच मान्यवरांना अभिवादन करतो. छत्रपती शिवराय, माँसाहेब जिजाऊ आणि मराठा आरक्षण या शब्दाचे जनक स्वर्गीय अण्णासाहेब पाटील या सगळ्यांना मानाचा मुद्रा आणि आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो की आज दिमागदार मराठा मंदिर या वास्तूचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी पार पडतो. खरं म्हणजे बोलण्यासारखं खूप आहे. राजाभाऊंनी मला सांगितलंय की आपण पुन्हा एकदा पुढच्या आठवड्यात 15 दिवसात केव्हा तरी भाषण घेऊया आणि तेव्हा मी जरूर येईल आणि माझं सविस्तर भाषण करेन. परंतु आता आलेलोच एक 2 मिनिटं 4 मिनिटं बोललं पाहिजे म्हणून मी बोलायचा प्रयत्न करायला. मराठा समाज एक खूप मोठा समाज आहे. मराठा समाज एक सुसंस्कृत समाज आहे. मराठा ही प्रचंड ताकद आहे. मराठा एक समुद्र आहे.
धन्यवाद सर. एकदा जवळपास काय सरांसाठी आपल्याला वापरायचे. यानंतर या ठिकाणी मी आमंत्रित करतो मनोगतासाठी मराठा आरक्षण समन्वय समितीचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आदरणीय सुभाषदादा जावळे साहेब यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. महाराष्ट्राचे कुलस्वामी न्याय तुळजाभवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय राष्ट्रमाता रत्नाकर जिजाऊ माँसाहेब आणि इतिहासाची पानं चालत असताना अंगावर शहारे म्हणतात असे छत्रपती शाहूराजे आरक्षणाचे प्रथम जनक छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करतो, मानाचा मुजरा करतो. आणि या आरक्षणाच्या लढाईमध्ये मराठा समाजाच्या उन्नतीसाठी मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून ज्या आमच्या समाजाच्या धुरीकरांनी स्वतःचं बलिदान दिलेलं आहे. पहिला बलिदानी आरक्षणासाठी कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांनी 1983 साली 22 मार्च या रोजी दिलेला आहे. मग विनायकराव मेटे असतील, अण्णासाहेब जावळे असतील, देवेंद्रराव वडदे असतील, आतापर्यंत बलिदान दिलेल्या आमच्या 350 मावळे असतील, यांच्या खरं म्हणजे स्मृतीत मी अभिवादन करतो. आणि ही लढाई कुठेतरी थांबली पाहिजे. आणि या भावांना विनंती करण्यासाठी मी उभा आहे की मरून लढाई जिंकल्या जात नाही. लढाई जिंकायची असेल तर मारण्याची तयारी ठेवली पाहिजे सध्याच्या. आणि म्हणून या माध्यमातून आज मी आपल्याला काही माणसं म्हणजे आपण त्यांच्यातही आपण म्हणतो की महाराष्ट्राला स्वीकारणारा म्हणून झालेले पाटील स्वतःच्या जीवाला क्लेश करून घेत आहेत. परंतु आता सगळ्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की लढाई आपल्याला अंतिम टप्प्यात आलेली आहे. आरक्षणावरून आम्ही या माध्यमातून खरं म्हणजे मी राजेंद्र बिंगळे एवढा धन्यवाद देईन की मला वाटतं पानिपतमध्ये जेवढे मराठे एकत्र करण्याचं काम त्या काळात झालं, या सगळ्या मराठ्यांना एकत्र करण्याचा महाराष्ट्राने प्रमुख प्रवक्त्याला एकत्र करण्याचं काम आमच्या राजेंद्र बिंगळे केलेलं आहे. वो खुद तय करते हैं मंजिल आसमानों की. लक्षात घ्या, परिंदों को नहीं दी जाती तालीम उड़ने की, उन्हीं के हौसले होते हैं आसमान छूने के, जिन्हें परवाह नहीं होती गिर जाने की. राजेंद्र जी, तुम्ही मराठा समाजाचं मन जिंकलेलं आहे. अरे सत्ताही दिलाली जातील, सत्तेसाठी आपण नाही, सत्ता आपल्यासाठी आहे हे तुम्ही दाखवून दिलेलं आहे. तुम्ही लक्षात घ्या. आणि म्हणून या माध्यमातून आता बघा तुम्ही या कोण मंडळी आहे ज्यांनी अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे. सही राजेंचे वंशात आपल्या या ठिकाणी रणजित सिंग आलेले त्या अध्यक्ष म्हणून. मात्र त्यांचा आशीर्वाद आपल्याकडे घेऊन आलेले बाळाराजे जाधवराव आहे, रणजित सिंग आले जाधवराव आहे. आणि ज्या आपल्या नेत्यांनी मराठी नेत्यांनी या समाजासाठी मराठा मुख्यमंत्री आहे, मराठा समाजाच्या मागण्या घेऊन गेलेले आहे. 15 मागण्या घेऊन आल्यानंतर एकाही मागणीसाठी करतो ठरतो आश्वासन देत नाही, नजराला देखील नजर देत नाही. आणि ती मराठा समाजासमोर जाऊन मुख्यमंत्री मराठ्याचा आहे तरी मराठा समाजाच्या मागणीबद्दल सकारात्मक बोलत नाही. मी राहील किंवा न राहील, पहिली घोषणा करणारा परंतु भरतीच अखंड देवत राहिली पाहिजे. आणि तेव्हापासून मराठा समाज एकत्रित यायला सुरुवात झालेली आहे. एका रात्रीत आलेला नाहीये, ही अनेक संघटना आहे. समन्वय समितीच्या माध्यमातून काम करत असताना माझ्यावर जिम्मेदारी दिलेली आहे. महाडिक साहेब आमचे संस्थापक अध्यक्ष, आमचे शंभूराजे असतील, संभाजी शैलेचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष सुधाकरराव नाईक असतील, आमच्या महासंघाचे अध्यक्ष धनाजीराव केळकर असतील, प्रदेश अध्यक्ष संभाजी शैलेचे रामेश्वरराव शिंदे असतील, कारण गायकर असतील. आणि म्हणजे अशा 28 संघटना एकत्र येऊन सगळ्याला माहीत असावं म्हणून मराठा क्रांती मोर्चे हे काही एका रात्रीत मराठा संघटन होत मध्ये मराठी जन्मले. आता पहिले लक्षात
अन्याय अत्याचार त्या कोकणीच्या भगिनीवर झाला. 21 तारखेला हॉटेल रॉयल मधून हे मंडळ सांगण्यासाठी उभा आहे की काही जण आम्ही संकल्प म्हणायला लागलेले आहे. मराठा क्रांती मोर्चाचे जनगीत असलेले 21 जुलै तारीख लक्षात घ्या. स्थळ हॉटेल रॉयल. माझ्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. त्याला शासनाचे प्रतिनिधी होते. कोण दानवे साहेब, राम शिंदे, बाबाराव पाचपुते, शिवाजीराव कर्डिले, दिलीप गांधी आणि आमच्या काही संघटना. आणि त्या ठिकाणी संकल्पना मराठा क्रांती मोर्चाची बांधली मोर्चाची आणि 9 ऑगस्ट 16 पासून क्रांती मोर्चे सुरू झाले. महाराष्ट्रात 48 मोर्चे काढले. महाराष्ट्राच्या बाहेर 6 मोर्चे काढले. देशामध्ये 4 आपल्या देशाच्या आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर 6 मोर्चे काढले आणि आपल्या देशाच्या बाहेर 4 मोर्चे काढले. 58 मोर्चे एका रात्रीत त्या संघटनांनी काम केलेलं आहे. सेवा संघटना असेल, सेवा संघ असेल, संभाजी सेना असेल, सेवा मंडळ असेल, या मंडळींनी काम केलं म्हणून हे मोर्चे निघालेले एका रात्रीमध्ये नाही. तर आपलं इथं एकच चुकलं आपलं की मराठा क्रांती मोर्चाला क्रांती मोर्चाला चेहरा नव्हता. या नेत्यांनी आपल्याला फसवलं. आपले मराठ्याचे कितीतरी मुख्यमंत्री झाले परंतु मराठा समाजाची एक बी मागणी किंवा आरक्षण यांनी मान्य केलं नाही. त्यांना मी मराठा मानायला तयार नाही. तुम्ही लक्षात घ्या. असे गद्दार काय कामाचे तर समाजाच्या कामाला येत असतील का? पूर्ण अभ्यासापूर्वी विश्लेषण करणारे आमचे बाळासाहेब सराटे असतील. कोर्टाची भूमिका आणि मराठा समाजाच्या न्याय हक्कातून आपल्याला कसं आरक्षण मिळाले याची भूमिका मांडणार आहे. या ठिकाणी बसलेल्या पाहुण्यांना मी एकच सांगा, आमच्या भाऊसाहेबांनी सांगितले की 300 किलोमीटर आता जाणार आहे. अरे आम्हाला सवय आहे. हजारो किलोमीटर पानिपत या ठिकाणी देशाची अस्मिता ज्यावेळेस धोक्यात होती त्यावेळेस हेच मराठे पानिपत या ठिकाणी गेलेले आहेत. आणि आम्हाला मरण्याच्या परी आम्हाला आमच्या डीएम मध्ये जायचं काय की वेगळ्या वेगळी दौडायचा. परंतु मरण प्रश्न सुटणार नाही. आता कोण आपल्या विरोधात काही सुप्राचार्य आपण काढले पाहिजे. विरोधाने एखाद्या व्यक्तीला ताब्यात करून आपण या समाजाचं वाटलं करून नाही घ्यायला पाहिजे. कोणी काय काय केलेलं आहे आमच्या त्या बघा. एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. महामंडळाच्या निर्मितीमध्ये जे 5 लोक होते त्याच्यातला मी आहे. सुरेशजी माने असतील 37 महासंघाचे, आमच्या बीड जिल्ह्याचे रावसाहेब मस्के असतील, किशनराव वरपिंडे असतील. ही सगळी हे झाली परंतु सांगण्यासाठी मी उभा आहे. कारण माझा जीव लक्षात घ्या. जसा सरपंजवी पडलेल्या भीष्माचार्यासारखं होते की उत्तरायण लागत नाही तोपर्यंत माझा प्राण जाऊ नये किंवा मी देणार नाही करते इच्छा मरणार त्यांना माहित होतं. तसं माझा मी प्राण मला वाटतं की मराठा आरक्षणामध्ये जुळलेला आहे आणि याच माध्यमातून मी तोपर्यंत करू नये की जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही. मी ह्याच्यासाठी सांगायला की 97 ला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती कोणी केलेली मी जास्त सांगत बसणार नाही. इथं बरीच मान्यवर मंडळी आहे आणि त्यावेळेस व्हायलाच लिहिणारा बदला मी आर्थिक दशाबरोबर घटक कोणाला सांगतो. मुखमोर्चाचे कितीतरी लोक हेन काढाय त्याला काढा. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामध्ये व्हायलाच देत असताना एक वय टाकली होती आर्थिक दशक दुर्बल घटक कोणा. आमच्या मंडळीमध्ये खल गाव सुद्धा असताना खल चालू होता. त्यातील दारिद्र्य शेताने त्याचं नाव आहे. आर्थिक दशक दुर्बल समजावं. एक आम्ही मराठ्याचं नाव ते आर्थिक दशक दुर्बल घटकामध्ये येत नव्हतं कारण मी 81 ला सरपंच होतो. 83च्या मोर्चामध्ये सहभागी होतो. अण्णासाहेबांबरोबर सावित्रीबाई पाटलाबरोबर महाराष्ट्रामध्ये आपली रथयात्रा काढलेली आहे. विनायकराव पेठेसोबत काम केलेलं आहे. मी एकच असा माणूस आहे की सगळ्या नेत्यांबरोबर मराठा समाजाचं काम केलेलं आहे. कोणत्याही अपेक्षासाठी नाही तर मराठा समाजामध्ये जन्मलो मी मराठा समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि आपण ते प्रत्येकाने केलं पाहिजे. म्हणूनच मला इथं असलेले लक्ष्मणराव आणि अजयरावांना हे काम कौतुक करावं असं वाटतं. बड़ा बात हो गया हुआ जैसे पेट धरू और बंदी को तो छाया नहीं फल लागे आदमी पैसे वाले का रुपये किती लगा काय साधायचं का. जसा ताडा झाडा आहे झाडाचा साप वासरू जाऊन तर सावली मिळत नाही कुटुंब बसावं म्हणून आणि भूक लागली तर तिथं तिथपर्यंत आपण पोहोचतही नाही. अशी श्रीमंती आमच्या काही कामाची नाही. यांनी या समाजाच्या उभारणीसाठी लक्ष्मणरावांनी अजयरावांनी ही जमीन दान केलेली आहे. खरं कौतुक त्यांचं आहे. तुम्ही लक्षात घ्या. आणि हा सध्या
करोड रुपये त्यावेळेच्या सरकारनं दिले होते. एक छलांग देखील आघाडी सरकारनं दिलेला नाही आणि जे दिलेलं नाही ते दिलेलं नाही म्हणण्याची आणि जे त्यांनी केलेलं आहे ते त्यांनी केलं म्हणण्याची ताकद आपल्यापेक्षा असली पाहिजे. आणि एक लक्षात घ्या, त्या 15 वर्षाच्या काळात धनी उभा करून बोलतो महाराष्ट्राच्या तमाम महाराष्ट्रातली प्रमुख मंडळी आलेली आहे आपल्या साक्षीनं. 15 वर्षात 1 रुपया जरी या आघाडी सरकारनं दिला असेल, 94 ला निघालेला जी आर आहे त्याच्या 16% आरक्षण आमचं जे होतं ते इतरांना वाटलेलं आहे. त्यांना दिलं सोडून, संन्यासाला सोडून, काय म्हणतात, चोराला सोडून संन्यासाला पास. ज्यांनी केलेलं आहे त्याचं कौतुक करा, नाही तर इथून पुढे समाजासाठी कोणी करणार. तुम्ही लक्ष्मणरावाचे आलेगावाचे कौतुक करणार नसता ते इथून पुढे समाजासाठी कामाला येणार. ज्या राज्यकर्त्यांनी या समाजासाठी काहीतरी केलेलं आहे त्यांना तुम्ही जर त्यांचं कौतुक करायचं सोडावं, आम्ही करू नका म्हणून, परंतु गेलंय ते तर म्हणा तुम्ही हे गेले म्हणून त्या एक लक्षात घ्या. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नरेंद्र पाटलाची नेमणूक केलेली आहे आणि पायाला फिगरी लागल्यासारखा हा माणूस राज्यावर उद्योजक बनवण्याच्या पाठीमागे लागलेला आहे. म्हणून आमची मागणी माननीय नरेंद्र पाटील साहेब आपल्याकडे आहे. रावसाहेब, आपण शासनाचे प्रतिनिधी आहात, आम्हाला तुम्ही अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या फायली टाकलेली बरेच तरुण आहे. तुम्ही लोन द्यायचं म्हणता तर तुमच्या बँकेला तुम्ही देण्याची आम्हाला लोन देत नाही, त्यांच्यावर कारवाया झाल्या पाहिजे ही आम्हाला जर तुम्ही आपल्या तरुणांना लोन नाकारता. या ठिकाणी परत एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो. आमचे अण्णा बसलेले आहेत का समोर, ते काल आमच्या आरक्षण परिषदेला उपस्थित गोलमेज परिषदेला, म्हणजे प्रत्येक तालुक्यातले प्रत्येक जिल्ह्यातले प्रतिनिधी त्या ठिकाणी. मी सर्वांना विनंती करेन की सरकारचा खेळ करू द्या, पण आपली माणसं इथून पुढे गेली नाही पाहिजे, त्याची आपण काळजी घेतली पाहिजे. मी माझ्यासाठी म्हणेल, परंतु मी मारायला तयार आहे. हातपाय फोडून मारण्यापेक्षा मरण उपोषणामध्ये आणण्या जागामध्ये आपण क्लेश करण्यासाठी जर जात असेल, कारण न्यायाची भूमिका ती आमची आहे. कोणाला आयोग नेमलेली आहे, काही एका चिठ्ठीवर तुम्ही कोणत्याही त्यांच्यावर एखाद्या चिठ्ठीवर बाकीच्या समाजात आरक्षण देता आणि मागासवर्गीय आयोगाचे नेमले त्यांचे आव्हान स्वीकारलेला 12% आरक्षण शिक्षणामध्ये आणि 13% आरक्षण नोकरीमध्ये दिलेलं आमचं एससी-बीसीचं आरक्षण जातंय. एससी-बीसीचं आरक्षण टिकतंय का नाही आम्हाला हे कळत नाही. म्हणून आम्हाला ओबीसीचं आरक्षण मिळालं पाहिजे आणि ओबीसीचं आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्हाला ईडब्ल्यूएस आरक्षण दिलं पाहिजे. परवा आपल्या महाराष्ट्रात भरत्या झाल्या, आमचे तरुण या पोलिसच्या भरतीमध्ये वंचित राहिले म्हणून तरुणांना आमच्याकडे समावेश समिती म्हणून आमच्या मागण्या केलेल्या, म्हणून ही आम्ही ऍडिशनल मागणी, ऍडिशनल म्हणण्यापेक्षा न्यायाची मागणी, कारण चालू होतं दिलं तर नाही आणि ईडब्ल्यूएस होतं ते काढून दिलं, म्हणून आम्हाला ईडब्ल्यूएस आरक्षण मिळालं पाहिजे एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि म्हणजे थोडा जास्त वेळ घेतला का काय मला काही माहित नाही, परंतु इथून पुढे आपल्या मंडळीने या भावनेच्या घरातून आत्महत्या करायच्या नाही आणि आपल्या आपण यशस्वी होऊ द्यायच्या नाही एवढीच खात्री करून घ्या. लढाईला तयार राहा, कारण लढल्याशिवाय काही मिळत नाही. ज्या ज्या वेळा समाज महाराष्ट्रावर असेल, संकट आले त्यावेळेस मराठा समाज छातीचा कोट करून समोर उभा टाकलेला आहे, पाणीपतपर्यंत गेलेला आहे, अटकपासून कटकपर्यंत झेंडे लावण्याचं काम केलेलं आहे. ज्यावेळेस आमच्या कशी होतं आरक्षण सगळ्या समाजाला त्यावेळेस मुख्यमंत्री आमचे होते. आमचीच परंपरा आहे, वतीनं वाटायचं, सुखानं वाटायचं, खोट्यानं वाटायचं, होत्यानं वाटलेलं आहे. आमच्या कशी होतं तेव्हा आज आमचे लेकर आत्महत्या करायला गेले मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी त्यांना आरक्षणाची आवश्यकता आहे. आणि मराठा कमजोर झाला तर महाराष्ट्र कमजोर झाला आणि महाराष्ट्र कमजोर झाला तर देश कमजोर झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ह्या सरकारनं मराठाला कमजोर करायचं सोडून सक्षम करण्याचं काम करावं आणि त्यांच्या पाठीमागे गंभीर उभा टाकून त्यांच्या मागण्या मान्य कराव्या एवढीच आशा बाळगतो आहे. भवानीच्या चरणी थांबतो. जय भवानी, जय शिवराय. धन्यवाद यानंतर या ठिकाणी मनोभावासाठी मी आमंत्रित करतोय अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय विजयसिंहजी माने सर यांना विनंती करतो की आपण आपला मनोभाव व्यक्त करावा.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शंभूराजे राजमाता जिजाऊ मागेवार आज या महाराष्ट्रातील पहिलं मराठा मंदिर या भाषेमध्ये याचा लोकार्पण सोहळा आपण आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याची मला संधी मिळाली त्याबद्दल सैनिकांनी माझ्या धन्यवाद देतो। या लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आदरणीय बाबाराजे जाधवराव, रणजितसिंहराजे जाधवराव, आमचे लाडके खासदार नायक निंबाळकर, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आदरणीय नरेंद्रदादा पाटील, ज्यांनी याचं पूर्णपणे संयोजन केलेलं आहे आणि ज्यांनी या बार्शीच्या भाग ठेवलेला आहे त्या आमचे लाडके मित्र आणि बार्शीचे आमदार आदरणीय राजेंद्र रावसाहेब, ज्यांनी अतिशय पोटतिडकीने आपलं भाषण केलं। पण आता मी तुम्हाला एक सांगतो की आत्मद्वेष किंवा आम्हाला उपोषण हे थोडंसं या महाराष्ट्रात थांबलं पाहिजे, कारण आम्हाला उपोषण झाली तर आम्हाला त्याचा त्रास होतो। त्यामुळे आम्हाला उपोषणपेक्षा आपण मरणारे मराठी नाही तर आपण मारणारे मराठी आहे आणि आपण या पुढच्या कालावधीमध्ये मारणारे मराठी आपण तयार झालं पाहिजे। मारणारे मराठी आपल्याला त्याची आवश्यकता नाही। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले समाज सेनेचे आदरणीय सुधाकर मानेसाहेब, सुनील बाप्पा मोरे, रामेश्वरी शिंदे, दानेश्वर योगे पाटील, दास शेट्टीजी, सुनील रसाळेजी, ज्या डॉक्टर सराटे सर की जे मराठा आरक्षणाला प्रचंड प्रमाणामध्ये पोटतिडकीने बोलतात ते आदरणीय सराटे सर आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्रांनो आणि माझ्या माता भगिनी आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व इलेक्ट्रॉनिक्स आणि प्रिंट मीडियाचे सर्व प्रतिनिधी, कोटी कोटी वीर मराठे, कोटी कोटी वीर मराठे नांदू पुण्यात होईल लागले। देश मराठा, धर्म मराठा, जणू मराठाच प्राणाने हा मराठा पाना या बार्शी तालुक्यामध्ये या पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा निश्चितपणे टिकला पाहिजे। आणि म्हणून संकल्प मराठा मंदिर, नवा संकल्प नवा भेट। आता नवा संकल्प आणि नवा भेट म्हणजे काय तर या महाराष्ट्राकडे ही मार्गदर्शक जे बार्शीमधल्या आमचे सहकारी मित्र राजाराव रावसाहेब यांनी हे
समाजाला तुमची गरज आहे आणि या समाजाची गरज जर का तुम्हाला अचानक उठायला अर्थ झाली तर आम्ही बघायचं पडेल. शेवटी शेजार मामा पुढे पाहिजे मगच राहण्यासाठी प्राणाला मागतोय हे मागे जातो आणि म्हणून तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आमचा वेगळा आहे. आणि त्यानंतर मराठा आरक्षणाला मोर्चा आणायच्या पाठीमागे काढला त्या मोर्चामध्ये मी मोर्चामध्ये मोर्चेकरी होतो. धुळ्यामध्ये सुनील बापा मोरेंच्या नेतृत्वाखाली दुसऱ्या मोर्चा काढला धुळ्यामध्ये मराठा आरक्षणासाठी मोर्चे काढले. दादांनी सांगितलं की आपण मोर्चे कसे केले. मराठा क्रांती मोर्चा हे नाव कुठून आलं तर मराठा क्रांती मोर्चाच्या मागं आम्ही सगळे सर्वसाधारण महाराष्ट्रातला सगळ्याच्या संघटना आहेत. या संघटनेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्राच्या आरक्षणाची चळवळ उभा केली आणि चांगल्या पद्धतीनं या महाराष्ट्रातल्या 58 मोर्चे केले. मराठा आरक्षण कशाचा घ्यायचा विनायक असते आम्हाला चळवळ असते ही सगळी मंडळी या महाराष्ट्रात आम्ही घेऊन फिरलो. मराठा समाजाचं आरक्षण घ्यावं याच्यामध्ये आमचा कोणताही फायदा नव्हता. आम्ही कधी पुण्याकडून डीझेलला 5 नवे पैसे सुद्धा आमच्या कार्याकडे घेतले नाही. एवढं प्रामाणिकपणाने काम केलं आणि एवढं प्रामाणिकपणाने काम करत असताना समाज उभा राहण्याची ही आमची भूमिका होती. आणि समाज हळूहळू महाराष्ट्राच्या भेट्या लागला. मराठा समाज कधी तापत नाही पण मराठा समाज तापला की लोक घाबरत नाही. आणि म्हणून मी राजाभाऊंना सांगेन खासदार मुंबई साहेब असतील यावेळी विनंती करेन की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बरोबर मी बोललो आपणही बोला. एक शिष्टमंडळ आपण निश्चितपणे घेऊया आणि या शिष्टमंडळाच्या माध्यमातून ज्या मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत अण्णासाहेब पाटील आधी विकास महामंडळ असेल पण आम्हाला अण्णासाहेब पाटील आधी विकास महामंडळ म्हणायचं नाही. आम्हाला मराठा भूषण अण्णासाहेब पाटील आधी विकास महामंडळ नाही. मी आता बोलतो की आधी साहेब मराठा भूषण हे नाव असतील तर त्या पदावर व्हा नसेल पाटील साहेब तुम्ही राजीनामा देऊ टाका. आमचा गरज नाही. आमचा मराठ्यांच्या जरी पण राजकारण नाही आमचं हे नाही. आमच्याला माहित आहे आमच्या मावशी सुशीलता पाटील पळतच्या मराठा माणसांच्या आधी होत्या आम्ही किती पळत हे आमच्याला माहित आहे. आणि हे पळत असताना मराठा भूषण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हेच नाव आपलं पाहिजे राखेवाला म्हणायला हवा. आणि म्हणून पाटील तुम्हाला परत विनंती करतो की मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्री दोघांना तुम्ही बोला नसेल तर आम्ही त्यांचं काय करायचं आम्ही ठरवू. कारण ज्या माणसानं काम केलेलं आहे ज्या माणसाने हे काम मिळवलेलं आहे या नावाची नाव पत्र आलं पाहिजे. आणि म्हणून ही आमची चळवळ आहे. याच्यापेक्षा बाकीचं काय नाही. आम्हाला फक्त महामंडळ नको. आमदार साहेब आम्हाला महामंडळ नको. आम्हाला कोणत्याही महामंडळामध्ये सदस्य नको. आमच्याकडं स्वाभिमान आम्हाला की आम्ही खानदानी मराठ्याचं आम्ही काम करतोय आणि खानदानी मराठ्याचं काम करत असताना आम्हाला कोणी काही दिलं आणि आम्ही काही घेतलं हे आम्हाला नको आहे. म्हणून या पुढच्या कालावधीमध्ये मराठा समाजासाठी काम करणारे आदरणीय राजेंद्र रावसाहेब आहेत त्यांनी आम्ही चांगल्या पद्धतीनं काम केलं. मित्रहो आरक्षणाचे प्रकारच्या नोकरीमध्ये आरक्षण शिक्षणामध्ये आरक्षण भरतीमध्ये आरक्षण आणि राजकारणामध्ये आरक्षण. आमदार साहेब आम्हाला राजकारणामध्ये सुद्धा मला आरक्षण पाहिजे. जर गव्हर्नमेंटला जी ओबीसीला किंवा इतरांना जर राजकारण आरक्षण मिळत असेल तर मराठा समाजाला सुद्धा राजकीय आरक्षण मला पाहिजे. परंतु दादा सातत्याने आपण मागणी महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या मागण्या नवीन काय ठिकाणी सारख्या मागण्या केल्या. सारख्या मागण्या मंजूर होत नाही. आणि म्हणून असं मत आहे की मागण्या बदलून जाणार नाही. ज्या सुरुवातीपासून ज्या मागण्या आहेत याच मागण्या या पुढे रेटल्या पाहिजे. आणि ज्या मागण्या रेटल्यानंतर त्या मागण्या संपल्यानंतर मग नवीन मागण्या बनवायला पाहिजे. आता बघायला महाराष्ट्रामध्ये नवीन प्रत्येकाला नवीन मला वाटतं नवीन भाजप नवीन माने साहेब नवीन प्रत्येकाला नवीन मागण्या काढायच्या आणि नवीन मागण्या काढून त्या रेटायच्या आणि मागच्या मागण्या त्या जास्त राहायला. म्हणून
अधिकारी आमची प्रकरण अडवत असतील तर दादा अशा अधिकाऱ्यांना आपण असं बोलूया आणि ज्या या महाराष्ट्रात आलेल्या बघूया, याशिवाय आपली प्रकरण थांबायचं नाही, प्रकरण मंजूर होतील. आणि म्हणून मी आता जास्त वेळ घेणार नाही. मी बोलायला तर कोल्हापूरचा माणूस नागपूरला पोहोचला तरी भाषण चालेल, पण मला तेवढं बोलायचं नाही. तर तुमची जास्त ऐकण्याची क्षमता ही मला वापरायची नाही. आणि म्हणून इथं आल्यानंतर बोलण्याची संधी सत्कार केला आणि म्हणून आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो. या पुढच्या काळामध्ये शेवटची वाक्य सांगतो. आपले आजपर्यंतचे आमदार राजेंद्र राऊत या महाराष्ट्रामध्ये मराठामध्ये पहिलं मानलेलं आहे. आणि म्हणून मराठामध्ये जिथं मान झालं तसं मी राजाभाऊंना सांगेन की आपण खरं होणार आहे नक्की. प्रत्येक गावामध्ये महिलांसाठी मराठा महिला मंडळ किंवा मराठा महिला मंदिर आपण प्रत्येक गावामध्ये उभं करावं, अशा पद्धतीने आपण मागणी करतो. माझं आपल्याला परंतु छोटं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. माझी पत्रपरिचय वापरली विनंती. सगळेच मराठा आरक्षणाचं चळवळीत नेते जसं काही वर्षाच्या आत असं पत्रपरिचयामध्ये सुरू केलं आणि मराठा आरक्षणाचा विषय पूर्ण झाला, तशी आता मी सगळी जबाबदारीचं काम इथे केलंय. हे सगळं देखील होतं. आता सर्वांनी तसं करा आणि सगळ्यांना पुढे घेऊन चला अशी आहे विनंती. धन्यवाद. यानंतर या ठिकाणी नवबोधनासाठी आमंत्रित करतोय. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन योगोजी राजे जाधव सुंदरजी राजे यांचे वंशज आदरणीय बाबाराजे जाधव यांना विनंती करतो. यावर आपण नवबोध या ठिकाणी घेतला. आता या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी खासदार आदरणीय रणजितसिंह राजे निंबाळकर यांचं उद्घाटन झालं ते आमचे बंधू रणजितसिंह राजे जाधव ज्यांनी अनेक वर्षापूर्वी मराठा समाजामध्ये क्रांतीची ज्योत निर्माण केली. ते गेल्या वर्षी दरम्यान अण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव आदरणीय निरंजन पाटील यांनी अतिशय पोटतिडकीने इथं बोलले होते. ते मराठा समाजाचे योद्धक कडवई असे आदरणीय जावळेसाहेब, मराठा समाजाचा अभ्यास करणाऱ्या औरंगाबाद विभागाचे प्राध्यापक बाळासाहेब सरवटे सर, आमचे वयोवृद्ध त्यांनी इथल्या आमदारांना 20 वर्षापूर्वी दिशा दाखवली, त्यांना पुढे चाल केली. त्याचे आदरणीय दास साहेब, तिने आता बोललेले आमचे माणेसाहेब समाजाकरता वाढणार अनेक मराठा समाजाच्या संघटनांचे सर्व मान्यवर आणि खऱ्या अर्थाने यांच्याकरता या कार्यक्रमाला आलो ते तुमच्या सर्वांचे लोकप्रिय आमदार, समाजाकरता समाजाला दिशा आणि तुमचे लाडके आमदार सन्माननीय राजेंद्र राऊत, त्यांचे बंधू मान्य रावसाहेब आणि नातेवाईक आबासाहेब पाटील, आमचे पाटील साहेब इथे बसलेले माझे नगराध्यक्ष आणि माझे सर्व समाज बांधव. मगापासून शांतपणाने पहिल्यांदा सांगतो की या मराठा मंदिराचं उद्घाटन झाल्यानंतर तुमच्या सर्वांच्या वतीने सर्वांच्या माफ करा, आमचे सर्व पत्रकार बसलेले खूप मोठ्या संख्येने तुम्ही आले आणि हळूहळू समाजच्या भाषणामुळे वातावरण गरम झालं. अण्णासाहेब पाटलांनी त्या काळी मराठाची ज्योत पेटवली आणि नरेंद्रजी तुम्ही हे काम करता. अनेक जणांनी अनेक भूमिका व्यक्त केल्या, अनेक जणांनी मराठा समाजाची अधोगती सांगितली. बाळासाहेब सरवटेंनी सांगितलं आपल्याला सर्वांना
विचारांची लढाई लढायची. पण ती विचारांची लढाई कशी लढायची? जावळे साहेबांनी आता सांगितलं की पाणीपत आपला बांधव लढला नाही. तिथं बसल्याच्या प्रत्येकाचा पूर्वज आम्ही तो धारा घेतला झालेला. कारण त्यावेळेलाही मराठ्यांना योग्य दिशा नव्हती आणि आज त्यांचे वंशज येत असते. त्या काळी महाराष्ट्राची लोकसंख्या फक्त 24 लाख होती आणि कुटुंब मोठी होती आणि 50-60 नंतर प्रत्येक कुटुंबाला एक माणूस जन्मण्याकरता त्या पाणीपतवर गेलेला आहे. तिथली त्या काळची परिस्थिती आणवण बंडी धोतर -5 टेम्परेचर डिग्री सवय नव्हती. पायात चपला नव्हता. अशा ह्याच्यात तुमचे वंशज तुमचे पूर्वज तिथे लढाई केलेली आहे. ज्यांनी संपूर्ण देश अडचणीत होता. देशासमोर मोठं संकट होतं. अमोशा आपल्यासारखा माणूस आक्रमण करून आला होता. देशातला कुठलाही राज्य कुठलाही राष्ट्र त्यांना सामोरे जायला तयार नव्हता. हजारो किलोमीटरचा प्रवास करून तुमचे पूर्वज केलेले होते आणि आपल्या देशाकरता लढणारा आज मराठा बांधव अशी परिस्थिती करण्यात वाढीव साहेब आपण विचार करायचा. कारण आपण आपले व्यवसाय पारंपरिक व्यवसाय आता तुम्ही मला सांगितलं दुग्ध व्यवसाय आणि शेती व्यवसाय त्याच्यातच हळूहळू कुटुंब वाढले. कुटुंब वाढल्यामुळे जमिनी हळूहळू वाढत झाल्या. 100 एकर जमीन 25 एकर 5 एकर जमिनी तुमच्या वाढल्या. व्यवसाय बदलले आणि असणाऱ्या शेतीला आणि दुधाला बाजारभाव आणि त्यामुळे अनेक माझे मराठी बांधव आहेत की त्यांची 30-35 वर्ष लग्न होत राहिलेले तर ते बाळूंचं पुढे असे आमचे बांधव आहेत त्यांना मी मुली देत नाही. कारण का ते आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम नाही. पहिल्यांदा समाजाला सक्षम करण्याची गरज आहे आणि तुम्ही ती सर्वांनी करावी माझी इच्छा आहे. समाज सक्षम कसा? अनेक गावामध्ये जातो 100-200 मराठा समाजाची घटना दिला घालण्याची आहे. का लग्न होत नाही? कुणालाही शेती करायची नाही. मुलीला शेती राबवायचं नाही. आणि लोक काय म्हणतात आपल्याही समाजात मी जरी मला मुली मी विचार करायचे की शेतकऱ्याला मुली नाही कारण कस्टमर जीवन आहे. आर्थिक दृष्टिकोनाचा सक्षम आहे. त्यामुळे मी काय करेन नोकरदार व्यवसायिक असाच हा समाज आपल्याला बांधायचा असेल तर प्रत्येक घरामध्ये आदानी आणि अंबानी कसा निर्माण केले तुम्ही आम्ही सर्वांनी मला माहिती आहे की जवळ 2-3 हजार लग्नांना राजाभाऊ आतापर्यंत जातो आणि 9व्याने आतापर्यंत माझ्या वडिलांनी 10,000 गावे केले. माझ्या वडिलांना दशक आता संपूर्ण महाराष्ट्रात आणि तिथं तुमच्याकडे होतं नाही तर आपल्याकडे कीर्तन आवाजच्या कीर्तनामध्ये सांगत असतात देवाला विसरणार लक्षण आहे आध्यात्मिक लक्षण आहे पुढे लक्षण आहे. मी उठून घेण्यासाठी महाराज तुमच्याकडे खरंच आपलं लक्ष आमचं लक्ष घड्याळाकडे कावळ्याकडे आणि मोबाईलकडे आणि तुम्ही म्हणता देवाला विसरतो आम्ही देवाला विसरतो 5-5 कोटी मंदिरांनी आपल्या गावामध्ये काढलेले. शाळेचं कौल नाही हरवणार. शाळेवरचं कौल नाही काढलं. दवाखाने नाही काढले. मंदिरं काढली. देवाला किती विसरतो. पण तुम्ही तुमच्या कीर्तनात आम्हाला कधी सांगणार आहे की तुम्ही आम्हाला आणि आम्हाला कधी होणार व्यवसाय कधी होणार उद्योग कधी होणार पैसे कधी करणार ही गोष्ट सांगायची. आपण सर्वजण बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो. आई जिजाऊचं नाव घेतो. संभाजी महाराजांचं नाव घेतो. त्यांनी जी दिशा दिली ती आपण घेत. तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. माझ्याकडे कमलबाई यांनी मला सांभाळण्यापासून केलं 80-90 वर्षाचे काम तुमच्या पिढीमध्ये मला सगळ्यात जागृत माझ्या शेजारी माझ्या घराच्या शेजारी मोठी विजेरी गप्पा मारत असतात. समोरच्या बाईची गप्पा मारत होती. ती विचारत होती रश्मी कुठे काय आहे रश्मीच्या नवऱ्यात काय झालं ती सांगत होती रश्मीच्या नवऱ्याला इकडची बाई आपल्या बाळाचा बाळी होती सांगत होती आता काय माहिती आहे हा ऑपरेशन आहे संध्याकाळी सांगते तुला काय झालं ऑपरेशन.
आम्ही आरसीसी मध्ये होतो. आम्ही आरसीसी मध्ये बसतो, आमच्या खाली बसतो. आता मराठा काढतो एवढे कसे करा. आणि तुम्ही सर्व काही तुळजाभवानी तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. तिथे आलेला प्रत्येक मराठा बांधव तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. आणि तुम्ही सर्व एकच कमेंट करा की पुढील काळामध्ये हे काढून निवसत्याचे 3 मध्ये उभे करा, की चालना करा. हे जोडलं करा आपल्या माध्यमातून आणि मराठी बांधवांकरता इतर समाजाकरता पण आपला मन मोठे मराठा समाजाचे मन मोठे आहे. आपण काही भेदभाव करत नाही. सर्व समाजाला जोडली शिक्षणाकरता अभ्यासिका निर्माण करा. सर्व या भागामध्ये जी देवाच्या गाडीकडे आपली देवाची गाडी आहे तर म्हणून माहिती आहे. माझ्या वडील मला आठवण करते. पूर्ववाडीला मी उतरलो, पूर्ववाडीला गाडी येते वाटावर आणि वडील म्हणत नाही देवाच्या गाडी बसवली. वडील बाजूला गाडी चालवली आणि परत मागच्यापर्यंत गाडी बसवली सांगली. त्यामुळे मला माहिती मी राजाकडे असतो तरी आम्ही व्यवसाय केले. माझ्या वयाच्या 20व्या वर्षी मंदिर बाबा माझा वाशी आणि मुलीकडे वया 100 टन एका दिवसाला मापा बसायचा. आमच्या आबापाटलांना माहिती आहे. आबापाटले मला चांगल्या पद्धतीने ओळखतात. मला लाज नाही वाटली. आपल्यावर उभे मी त्याच्यात व्यावसायिक लाज नाही वाटली. प्रत्येकाला आमचे PSI साहेब सगळ्यांना ते बोलते एवढे कारण आहे. तुम्ही लढता एक मोठी गोष्ट आहे. समाजाकडे सर्वजण अनेक सहकार्य करतात. आपले देवा दादासाहेब पाटील त्याच्या माध्यमातून आपण करतो. त्यांनी आपल्याला दिशा धोरण ते करतायत. आमचे सर्व सरांनी आता सांगितलं विचारांची लढाई कशी लढायची. समाज बलवान झाला पाहिजे. आर्थिक दृष्टिकोनाने बलवान झाला पाहिजे. आणि त्याच्याकरता इथं आरसीसी 3 मध्ये इमारत उभी राहायची असेल तर राजाबाईंच्या मागे तुम्ही खंबीरपणे उभे राहायला पाहिजे. एवढं तुम्हाला सांगतो. धन्यवाद बाबाजी. यानंतर या ठिकाणी मनोरंजनासाठी आमंत्रित करतो आरक्षण चळवळीचे जिल्हा कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आदरणीय नरेंद्रजी पाटील साहेबांना विनंती करतो की आपण आपलं मनोभाव व्यक्त करा. आदरणीय नरेंद्रजी पाटील साहेब. छत्रपती शिवाजी महाराज की जिथे
त्या
शेळके सरांनी त्या ठिकाणी काम केलं, काही प्रमाणात माडी सरांनी काम केलं, काही वडिलांच्या विचाराचे लोक आमच्या व्यासपीठावरती बसलेले, तर प्राध्यापक सराटे साहेब या ठिकाणी बसलेले आहेत. पण नक्की आपल्याला आरक्षणाचा फायदा काही कशासाठी वंचित वगैरे करा याच्याबद्दल तुम्ही बोलणार आहे का? 1980 च्या दशकामध्ये या महाराष्ट्रामध्ये आर्थिक विकासामध्ये आरक्षण मिळावं, त्या मराठा समाजाला
भाषण करताना बाबा जाधवांनी एक उल्लेख केला, विचारपूर्वक भाषण मी त्यांचं ऐकलं होतं. व्यवसायाच्या निमित्ताने मराठा समाज उभा राहायला पाहिजे आणि व्यवसायामध्ये आपण मागे पडतो आणि या व्यवसायाला आपण दुर्लक्षपणा केला. परंतु तुम्हाला सुदैवाने सांगतो, आज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजाची बँकिंग क्षेत्रामध्ये एक पत निर्माण झालेली आहे. बँक आता मराठा समाजाला बोलतो, अरे ह्या तुम्ही कर्जासाठी जे अर्ज केलेला आहे, व्यवसायासाठी जो अर्ज केलेला आहे, तो आम्ही त्या ठिकाणी मंजूर करू. महाराष्ट्रामध्ये 1 लाख मराठा उद्योजक झाले. आपल्या राज्यामध्ये किती महामंडळ आहेत? अण्णाभाऊ साठे महामंडळ आहे, महात्मा ज्योतिबा फुले महामंडळ आहे, 52 महामंडळ आहे आणि हे महामंडळ 98च्या पेक्षा अगोदरची आहेत. पण त्यांना टप्पा गाठता आला का? त्यांना अजून टप्पा गाठता आला नाही. पण त्यांच्या महामंडळामध्ये तुम्हाला भ्रष्टाचार दिसला, परंतु अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामध्ये भ्रष्टाचार तुम्हाला दिसणार नाही. हे जाहीरपणे मी त्या ठिकाणी सांगतो. प्रत्येक गोष्ट आम्ही बारकाईने बघत असतो. आमचा समन्वय चुकतो का? जर समन्वय चुकला, तक्रारी आल्या, बाबा ही घे तुझं पत्र, गावाला जा, इथं त्या भ्रष्टाचार करू नको. ही भूमिका आमची त्या ठिकाणी राहिलेली आहे. आणि महामंडळामधली काही त्रुटी नक्की असतील, त्या त्रुटीबद्दल तुमच्या ज्या काही सूचना येतील, या सूचनेचा महामंडळाचा चेअरमन म्हणून नक्कीच त्या ठिकाणी विचार करून त्यांना न्याय करून देईल. हे जाहीर मी समाजासमोर या ठिकाणी सांगतो. आज आंदोलन वेगवेगळ्या प्रकारे सुरू आहे. धनगर समाज आंदोलन करतोय, ओबीसी समाज आंदोलन करतोय, मनोज जरांगे पाटील आंदोलन करतोय. आमच्या राज्याचे नाव त्यांना भेटून आलं. मला वाटतं 1.5 महिन्यापासून भेटते, दर आठवड्याला भेटते. आणि ज्या वेळेला लोकप्रतिनिधी येतो त्यावेळेला त्याची काय परिस्थिती असते, कुणीतरी त्याचा व्हिडिओ काढून बघा की मला एक कळतं की लोकप्रतिनिधी ची जागा कुणाच्या चपलाजवळ नसते, त्याला सन्मान दिला जातो. आणि जो लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी सामान्य माणसांच्या मताने अपक्ष निवडून येतो, त्यांची उंची पक्षाच्या लोकप्रतिनिधीपेक्षा जास्त असते. हे माझ्या त्या ठिकाणी मत आहे. आम्ही सगळं बघत होतो. कधीतरी मी त्यांना फोन केला, साहेब चांगलं आहे, मी पण मनोज जरांगे पाटील ते आता मोठे महाराष्ट्राचे नेते झालेले, एक सामान्य होते त्यावेळेला मला फोन करायचे, नरेंद्र हे प्रकरण थांबलेले. कधी कधी आम्ही ते राजेश टोपेच्या कारखान्याच्या बाहेर हायवेला भेटायचो आणि ते त्यांच्या बोलेरो गाडीमध्ये असायचे आणि मला निवेदन द्यायचो. ते निवेदनाची मी फोटो काढायचो, लगेच माझ्या कार्यालयामध्ये पाठवायचो. बघा हे जे निवेदन दिले, त्या निवेदनामध्ये ज्यांची नावं आहेत त्यांना बँकेमधून काय अडचण आहे का आपण मार्ग काढला पाहिजे. पण उंची कमी असो या मोठी असो, त्यांची प्रकृती चांगली राहावी. परंतु राजेंद्र राऊतांच्यावरती अचानकपणे भडीमार झाला. अहो, सोलापूरची असणाऱ्या मराठा क्रांती मोर्चा जे काही समन्वयक त्यांच्या बॅनरवरती चप्पल मारतात, काय चुकलं त्यांचं एवढं चुकलं की ते हाजीला हाजी करत नव्हते, ते मुजरे करत नव्हते. त्यांनी व्यवस्थितपणे योग्य बातमी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. जिथे उपमुख्यमंत्र्यांची गरज लागली तिथे उपमुख्यमंत्र्यांशी बोलले, परंतु सातत्याने त्यांच्या मागण्या तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. आणि अचानकपणे राजेंद्र राऊतांच्या काही गोष्टी लक्षात आल्या, त्यावेळेला काही लोकांनी त्यांना विरोध केला. त्यांनी विचार आपले मांडले
दिला की मराठा समाजाची मुलगी मला अपेक्षा होती छत्रपती संभाजी महाराज छत्रपती संभाजी नगरच्या असणाऱ्या मराठा चळवळीतल्या लोकांची परंतु काय झालं आम्ही आता मताच्या राजकारणामध्ये आलो आता आम्ही उमेदवार करणारे गावचं बघा तुमच्या विरोधामध्ये एखादा उमेदवार येणार आहे गोष्ट आहे ना की ह्याला पाडतो त्याला पाडतो त्यावेळेला तुमच्या समोर पण उमेदवार येणार आहे पण माझी तुमच्या मराठा बांधवांना एक कळकळीची विनंती आहे स्वर्गीय आमदार साहेबांचा मुलगा म्हणून उद्याच्या निवडणुकीमध्ये सभागृहामध्ये राजेंद्र राऊत साहेबांना पाठवायचे आहे अरे जो त्या ठिकाणी मराठा समाजाची भूमिका आपण ठामपणे मांडतो जो राज्याचा शिवसेनेचा मुख्यमंत्री असला भाजपचा जरी त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री असला राष्ट्रवादी काँग्रेसचा जरी उपमुख्यमंत्री असला तरी आपल्या तालुक्याच्या विकासासाठी काढून विकास निधी आणतो आम्हाला त्यांच्या मागे उभं राहायला पाहिजे राजकारण निरंकुश ना माझ्या वडिलांनी राजकारण पाहिलं ना मी पण राजकारणाशी कधी एवढं बांधील झालेलं नाही पण आमचं रक्तामध्ये अण्णासाहेबांचं आणि 96 कोटी मराठ्याचं रक्त आहे एवढं साहेब काही सांगा आणि हे चित्र सोलापूरच्या आंदोलनामध्ये दिसून आलं बरोबर आहे निंबाळकर साहेब भावनात्मक पण अरे कितीतरी आमची भावकीची लोक गडीला बसली होती अक्षरशः रंगगडीला बसली होती काहींनी सांगितलं मराठ्यांचा ते भाजपचा माणूस एक महाभाग त्या महाभागाने तर एखाद्या रेकॉर्डिंगच करून लोकांना पाठवलं आपल्यामध्ये अंतर असणं गरजेचं आहे पक्षीय अंतर असणं गरजेचं आहे परंतु जीवनामध्ये मराठा आणि विचारांचं अंतर कधी सोडून देऊ नका एवढीच माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे म्हातारी मेली तरी काळजी नाही पण काळ सोपवला दास शेळके साहेब सुभाष जावळे साहेब किंवा मग माडी साहेब किंवा आमचे ज्येष्ठ नागरिक जे मराठा चळवळीमध्ये काम करतो जर आज आम्ही या ठिकाणी मागत झालो आमच्यामध्ये अंतर निर्माण झाला तर राज्यकर्ते मराठा समाजाला अशाच प्रकारे वापरतील आणि सोडून देतील म्हणून आपण संघटित राहिलं पाहिजे ज्यांनी केलं त्यांचं म्हणणं मांडलं पाहिजे आणि आता अजून करा हे त्या ठिकाणी सांगितलं मी महामंडळाचा चेअरमन होतो माझं पुनर्वसन केलं असं म्हणा पण नरेंद्र पाटलांचं पुनर्वसन कुठला नेता करू शकत नाही मी एवढा लालची राजकीय स्वार्थी माणूस नाही तर अण्णासाहेबांचा मुलगा आहे मराठा आहे मी महामंडळाचा दौरा केला जिल्ह्याला गेलो तालुक्याला गेलो कलेक्टरला भेटलो वेगवेगळ्या बँकेला भेटलो आजही माझे दौरे चालू आहे आजही माझ्या मराठा समाजाच्या लोकांचे प्रश्न आले तरी फोनच्या माध्यमातून त्यांच्याशी बोलतो त्यांना मार्ग काढून देतो पण राजकारण म्हणून तुम्ही त्या दिवशी सोशल मीडियावरती माझ्यावर टीका केली की तुमचं का काम नको असं आम्ही बोलत नाही उलट सोशल मीडियावरती माझ्यावरती नेत्यावरती टीका केली तरी तो मराठा आहे आणि त्याला न्याय मिळाला पाहिजे म्हणून मी काम करतो पण कधी कधी दुखतं ना आपल्याला वाईट वाटतं आणि मग या सगळ्या गोष्टीवरती आपण वेगळ्या पद्धतीने काम केलं गरजेचं आहे आज खासदारांचे विचार आम्हाला ऐकायचे मला ही सकाळी 8 वाजता 25 सप्टेंबरला स्वर्गीय आमदार रावसाहेब पाटील माझे वडील यांची जयंती आहे आणि त्या जयंतीची तयारी त्या ठिकाणी मला करायची आहे 8 वाजता कांदा मार्केटमध्ये मार्केट बंद करून आमची बैठक आहे अजून एक चांगली आनंदाची बातमी तुम्हाला देतो गेले कित्येक महिन्यापासून आमचे मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण आणि काही मराठा चळवळीतील लोकांची मागणी होती की पंढरपूरमध्ये एक विभागीय कार्यालय त्या ठिकाणी करा आणि म्हणून येणाऱ्या 29 तारखेला
की गोष्ट